मग एक तीनच फॉर्म्युले ट्रायंगलचा ABC साइड्स असतील. त्याच्या अगोदर एरिया ऑफ ट्रायंगलचा फॉर्म्युला इज इक्वल टू 1/2 बेस इंटू हाईट. हा एक लिहून घ्या. आणि ABC साइड असतील माहिती असतील तर पेरिमीटरचा फॉर्म्युला तुमचा तो हेरॉन्स फॉर्म्युला वगैरे झाला असेल किंवा होणार असेल, ज्याच्यामध्ये सेमी पेरिमीटर असतो. एसच्या फॉर्ममध्ये ट्रायंगलचा एरिया असतो. पण सध्या तरी पेरिमीटर काय, सम ऑफ ऑल साइड्स A प्लस B प्लस C. त्यानंतर स्क्वेअर घेऊया. स्क्वेअरचा एरिया त्याची साइड S असेल तर एरिया ऑफ स्क्वेअर इज इक्वल टू काय, साइड स्क्वेअर. म्हणजेच x असेल तर x स्क्वेअर. एरिया इज इक्वल टू x स्क्वेअर. आणि याचा पेरिमीटर काय येणार, 4 इंटू साइड सम ऑफ ऑल साइड्स. ही x असेल, ही x असेल, ही x, चारही साइडची बेरीज म्हणजे 4x. ठीक आहे. आणि मग हेच रेक्टँगलमध्ये आपण लेंथ आणि ब्रीथ घेऊया. रेक्टँगलमध्ये x आणि y पण घेता येईल, पण याच भाषेत घेऊ. रेक्टँगलचा एरिया ऑफ रेक्टँगल इज इक्वल टू लेंथ इंटू ब्रेथ येईल, L इंटू B. आणि पेरिमीटर काय येईल, L प्लस B प्लस L प्लस B. म्हणजेच पेरिमीटर ऑफ रेक्टँगल इज इक्वल टू 2L प्लस 2B, म्हणजेच ट्वाइस ऑफ L प्लस B. सम ऑफ ऑल साइड्स म्हणजे पेरिमीटर. ठीक आहे. मग याच्यामध्ये ॲप्लिकेशन ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन्स फॉर सॉल्विंग प्रॉब्लेम्स ऑन मेन्सुरेशन. आता हे ॲप्लिकेशन वगैरे लिहित नाही मी, शॉर्टमध्ये लिहितो. सॉल्विंग प्रॉब्लेम्स हेडिंग लिहा ऑन प्रॉब्लेम्स ऑन मेन्सुरेशन. First question, the area of a right triangle. बघा ट्रायंगलचा एरियाचा फॉर्म्युला आहे 1/2 बेस इंटू हाईट आणि पेरिमीटर आहे सम ऑफ ऑल साइड्स. द एरिया ऑफ अ बेसिक कन्सेप्ट वरती आधारित क्वेश्चन आहेत. फर्स्ट क्वेश्चन, द एरिया ऑफ अ राईट अँगल ट्रायंगल इज 600 सेंटीमीटर स्क्वेअर. क्वेश्चन लिहून घ्या. बोर्डवर बघायची पण गरज नाही, मी 2-3 वेळा बोलतोय. द एरिया ऑफ अ राईट अँगल ट्रायंगल इज 600 सेंटीमीटर स्क्वेअर. ठीक आहे. शेवटचा पार्ट चाललेला आहे. आता तुम्ही सॉल्व करू शकता. इफ द बेस ऑफ द ट्रायंगल एक्सीड्स द अल्टिट्यूड बाय 10 सेंटीमीटर. इफ द बेस ऑफ द ट्रायंगल exceeds the altitude by 10 centimeter. Base of the triangle exceeds the altitude by 10 centimeter.
centimeter. Find the sides of the triangle. Find the sides of the triangle. पुढचा क्वेश्चन पण एक आहे, लिहून टाकूया लगेच. The perimeter of a rectangular field is 82 centimeter. स्टार्ट करा, जमत असेल जमेलच. द पेरिमीटर विचार करायला तरी सुरुवात करू शकतो आपण. ऑफ अ रेक्टँग्युलर field is 82 centimeter and its area is 400 centimeter नाही आहे. हां काय मीटर पाहिजे ना. is 82 meter and its area is 400 meter square. Find the breadth of the rectangle. Breadth of the काय आलं पहिलेच, परत सांगा. 10 आणि बर, परत एकदा 10 आणि काय एकच काढलंय. अरे एक कशाला काढायचं, दोन्ही काढायचे ना. बेस 30, 40 आणि 50. 30, 40 आणि 50 आणि 10 नाही व्हायला. बघा काही जरी चुकलंय, 10 नाही येत आहे, 30, 40, 50 असलं काय येतंय का बघूया आपण. क्वेश्चन बघा. एरियाचा फॉर्म्युला घ्यायचा आहे. त्याच्या अगोदर काय करूया, ABC असं ट्रायंगल घेऊया. ठीक आहे. कोण कुणापेक्षा 10 सेंटीमीटरनी जास्त आहे सांगा. बेस हा अल्टिट्यूड पेक्षा. आपण हे जॉमेट्री आलं की डायग्राम पाहिजे ना. डायग्राम शिवाय जॉमेट्री करणार म्हणजे तुम्ही खूपच इझी होईल. अगोदर जर फिगर काढली आणि तुम्ही जॉमेट्रीचे एक्झाम्पल सॉल्व करत असताल तर बऱ्याच गोष्टी सोप्या होतात. त्यामुळं अल्टिट्यूड किती दिलेली आहे, अल्टिट्यूडपेक्षा बेस 10 सेंटीमीटरनी जास्त आहे. 10 सेंटीमीटर का मीटर, 10 सेंटीमीटर. ठीक आहे. म्हणजे एक्स कुणाला म्हणूया, अल्टिट्यूड पेक्षा बेस. बरोबर. अल्टिट्यूडला एक्स मानलं तर बेस काय येणार, एक्स प्लस 10. म्हणजे ही डायग्राम जी आहे, फिगर जी आहे ती चुकीची आहे. म्हणजे असं काहीतरी पाहिजे होतं, अल्टिट्यूडपेक्षा बेस जास्त होईल, एक्स प्लस 10 आणि हा एक्स घेतला. आणि मग हायपोटेनस काय येणार, काय येईल ते बघूया आपण. का दिली त्यांनी, एरिया दिलाय की नाही. बर, मग हे जर दिलेलं आहे, सुरुवात करूया. लेट अल्टिट्यूड ऑफ राईट अँगल ट्रायंगल, सगळं लिहित नाही, ऑफ अ ट्रायंगल लिहायला पाहिजे ना. तुम्ही लिहा x सेंटीमीटर. देअरफॉर बेस काय येणार आहे, x प्लस 10 सेंटीमीटर. आणि मग हायपोटेनस कशाला पाहिजे, सगळीकडे हायपोटेनस पाहिजेलच का, कशाला, गरजच नाही. कारण त्यांनी हायपोटेनसचं काय नाही दिलं, त्यांनी काय दिलं, एरिया. राईट अँगल ट्रायंगलचा एरिया काय असतो, बेस अँड एरिया विल बी. ठीक आहे. एरिया ऑफ ट्रायंगल इज इक्वल टू हाफ इंटू बेस इंटू हाईट. ठीक आहे. म्हणजे एरिया किती दिलेला आहे, 600. डायरेक्टली तुम्ही इज इक्वल टू हाफ इंटू
आता हे कॅल्क्युलेशन करायला जागा लागणार आहे का, मी एका बाजूला लिहितो म्हणजे बाकीचं वापरता येईल मला. देअरफॉर 600 इज इक्वल टू हाफ इंटू बेस काय आहे 10 एक्स प्लस 10 इंटू हाईट काय आहे एक्स आहे. 2 काय करतो इकडे मल्टिप्लाय करतो, 2ला इकडे मल्टिप्लाय केल्यानंतर 1200 इज इक्वल टू एक्स स्क्वेअर प्लस 10x म्हणजेच एक्स स्क्वेअर प्लस 10x मायनस 1200 इज इक्वल टू 0. आणि मग कोणते नंबर असे ज्यांचा प्रॉडक्ट 1200 येतो, 30 आणि प्लस 3 चौक 12 40 आणि 30 प्लस 14 मायनस 30 चालेल. म्हणजेच एक्स प्लस 40 आणि एक्स मायनस 30 इज इक्वल टू 0. आणि मग एक्स प्लस 40 0 असू शकतो किंवा एक्स मायनस 30 0 असू शकतो. पण आपल्याला माहिती आहे एक्स प्लस 40 0 घेतला तर एक्सची व्हॅल्यू -40 येईल. ते पॉसिबल नाही आहे कारण एक्स काय आहे तर अल्टिट्यूडची लेंथ आहे आणि लेंथ कधी निगेटिव्ह नसते. म्हणून मग एक्सची व्हॅल्यू काय येईल 30 येईल सेंटीमीटर म्हणून. आणि मग एक्सची व्हॅल्यू 30 सेंटीमीटर आल्यानंतर आपण इथे एक्स म्हणजे काय एक्स इज इक्वल टू बेस इज इक्वल टू 30 सेंटीमीटर. देअरफॉर नाही सॉरी अल्टिट्यूड ना, एक्स म्हणजे अल्टिट्यूड 30 सेंटीमीटर. आणि मग देअरफॉर बेस काय येणार आहे तर एक्स प्लस 10 इज इक्वल टू 30 प्लस 10 म्हणजेच 40 सेंटीमीटर. हे खाली घेतो मी 40 सेंटीमीटर. आणि मग काय फाइंड करायचं आहे, सगळ्याच साईड फाइंड करायचे आहेत म्हणजे हायपोटेनियस पण काढायचं आहे. आणि मग देअरफॉर हायपोटेनियसचा स्क्वेअर इज इक्वल टू बेस स्क्वेअर प्लस अल्टिट्यूडचा स्क्वेअर. हा फॉर्म्युला माहिती आहे आपल्याला. म्हणजे हायपोटेनियसचा स्क्वेअर इज इक्वल टू काय येणार तर बेस किती आलेलं आहे 40 स्क्वेअर प्लस अल्टिट्यूड आहे 30 स्क्वेअर म्हणजे 1600 प्लस 900 म्हणजेच 2500 येईल का. हायपोटेनियस स्क्वेअर इज इक्वल टू 2500 म्हणजेच हायपोटेनियस काय मिळेल, कुणाचा स्क्वेअर आहे हा 50 5 5 25 50 सेंटीमीटर. हायपोटेनियस मिळाला 50 सेंटीमीटर. बघा बरोबर आहे का. अल्टिट्यूड आली, बेस आला आणि हायपोटेनियस. सेकंड क्वेश्चन घ्या लगेच म्हणजे ब्रेक घेता येईल आपल्याला थोडा वेळ. पेरिमीटर ऑफ अ रेक्टेंगल. रेक्टेंगलची डायग्राम काढा म्हणजे पुढचा लक्षात येईल तुमच्या. अपूर्व 2 ठिकाणी काय रे, मित्राला दिलाय का अकाउंट नंबर. सर मी पीसी वर करतोय क्लास. हां एक पीसी वर जॉईन केलं आणि एक मोबाईलवर असं का. हा आणि पीसी वर माईक चालत नाही म्हणून का. नाही पीसी वर चालतंय पण नाही मोबाईलने का जॉईन केलंय मग. कॅमेरासाठी. कॅमेरासाठी. बरं बरं ठीक आहे. हां तर बसू. काय झालं ते आरशाचं नाही विचारत आहे, हे काय झालं 10 सेंटीमीटर कसं आलं. तर मी 600 सेंटीमीटर स्क्वेअर आहे ना ते मला हायपोटेनसचा स्क्वेअर बापरे म्हणजे एरिया दिलाय त्याचं काहीच नाही आम्हाला.
एरिया दिलाय 600. ते हायपोटेन्यूज झालं ते मागच्या. झालं का लिहून सगळ्यांचं? नेक्स्ट क्वेश्चन घ्या. क्वेश्चन लिहून घ्या. पेरिमीटर ऑफ सोपा आहे, इझी आहे. 2 व्हेरिएबल घ्यायचे का 1 व्हेरिएबल ठरवूया. काय करूया. पेरिमीटर दिलेलं आहे त्यांनी 82 मीटर आणि मग लेंथ आणि ब्रीथ ॲक्च्युली 2 व्हेरिएबल नसतील तरी चालेल, पण डायरेक्ट ॲडिशन नाही घ्यायची तर ट्वाईस ऑफ लेंथ प्लस ब्रीथ घ्यायची आहे. त्यामुळे आपण एल आणि बी दोन्ही मेन्शन करूया. लेट लेंथ and breadth of a rectangle B, x आणि y च घेऊया. x and y, x सेंटीमीटर आहे का मीटर आहे? मीटर आहे. मीटर मध्ये आहे त्यामुळे x मीटर and y मीटर रिस्पेक्टिवली. रिस्पेक्टिवलीचा अर्थ लेंथ x सेंटीमीटर आहे आणि ब्रीथ y सेंटीमीटर आहे. आपल्या मनाने काय पण घेऊन चालणार नाही. आणि मग रेक्टँगलचा पेरिमीटर, देअरफॉर पेरिमीटर ऑफ रेक्टँगल बघा, देअरफॉर इज इक्वल टू फॉर्म्युला काय 2 इंटू लेंथ प्लस ब्रीथ आणि मग पेरिमीटर किती दिलं त्यांनी 82. देअरफॉर 82 मीटर इज इक्वल टू ट्वाईस ऑफ एल प्लस बी आणि मग 2 नी डिवाइड केलं तर हे 41 इज इक्वल टू लेंथ प्लस ब्रीथ. देअरफॉर इथे लेंथ इज इक्वल टू काय मिळेल किंवा पुढे काय दिलेलं आहे, एरिया दिला ना. आपण कुठल्या तरी लेंथला ब्रीथच्या फॉर्ममध्ये घेऊया. लेंथला ब्रीथच्या फॉर्ममध्ये म्हणजे लेंथ इज इक्वल टू 41 मायनस बी मीटर. हे झाले लेंथ ब्रीथच्या फॉर्ममध्ये. आणि मग पुढे त्यांनी हे झालं पेरिमीटरमधून, पेरिमीटर जो दिला होता त्याच्यावरून मिळालेलं रिलेशन लेंथ आणि ब्रीथचं. याचा उपयोग कुठे करायचा तर पुढे त्यांनी एरिया दिलाय. नाव द एरिया ऑफ, शक्यतो माझ्याकडे बोर्डमध्ये जागा कमी आहे खाली, तुम्ही एका खाली एक लिहित जा. एरिया ऑफ रेक्टँगल इज इक्वल टू काय असतो 1/2 नसतो, लेंथ इंटू ब्रीथ असतो. आणि मग एरिया किती दिलेला आहे 400. 400 इज इक्वल टू लेंथ, मला लेंथ नाही घ्यायची तर 20, लेंथचा फॉर्म्युला 41 मायनस बी घ्यायचे इंटू बी. सवय नसेल बीच्या फॉर्ममध्ये इक्वेशन एलच्या फॉर्ममध्ये तर सरळ ब्रीथला एक्स म्हणायचं. जर ब्रीथ एक्स असेल तर लेंथ येणार आहे 41 मायनस एक्स. म्हणजे इक्वेशन तुम्हाला आवडत्या फॉर्ममध्ये म्हणजे 41 मायनस एक्स इंटू एक्सच्या फॉर्ममध्ये येईल. तरीसुद्धा सॉल्व करूया. 400 इज इक्वल टू 41 बी मायनस बी स्क्वेअर. दोन्ही साईडला लेफ्टला आल्यानंतर बी स्क्वेअर मायनस 41 बी प्लस 400 इज इक्वल टू 0. असं छानसं ब्रीथच्या फॉर्ममध्ये क्वाड्रॅटिक इक्वेशन मिळालं. जर ब्रीथला आपण एक्स मानत असेल तर एक्स स्क्वेअर मायनस 41 एक्स प्लस 400 इज इक्वल टू 0 असं आलं असतं, पण आपण तसंच ठेवलं आहे व्हेरिएबल, त्यामुळे ते एक्सच्या फॉर्ममध्ये आलेलं नाही आहे. आणि मग कोणता सांगा, याचं काय करायचं 40 आणि 10 चालेल का? बरोबर ना. 40 आणि 10 नाही 41 पाहिजे नाही का? किती होईल? फोर 400चे कोणते दोन फॅक्टर आहेत ज्यांचा प्रोडक्ट 400 येईल आणि ॲडिशन सबट्रॅक्शन 41 येईल?
आहे का असं काय? किती? 400ला फॅक्टराइज करूया आपण. 400ला 2 ने डिवाइड केलं तर 2 किती? 16 आणि 25. 16 आणि 25. 25 आणि 16 यांचा प्रोडक्ट 25 चौक 100 आणि 4 जा चालेल. 400 येईल आणि -15 -25 म्हणजेच b -25 आणि b -16 इज इक्वल टू 0. फॅक्टरायझेशन करून पण तुम्हाला हे आलं असतं. फक्त काय करावं लागलं असतं, 2 ने डिवाइड करायचं 100 येईल, 2 ने डिवाइड करायचं 50 येईल, 2 ने डिवाइड करायचं 25. 2 मल्टिप्लाय बाय 2 4 टाइम्स म्हणजे 16 मल्टिप्लाय बाय 25 इथे झालं असतं बघा. आणि मग इथे b -25 इक्वल टू 0 घेऊ शकतो किंवा b -16 इक्वल टू 0. म्हणजेच इथे b ची व्हॅल्यू 25 मीटर आहे का सेंटीमीटर आहे? मीटर येऊ शकते किंवा b ची व्हॅल्यू 16 मीटर. कोणती बरोबर वाटते का दोन्ही बरोबर आहे? ब्रीड काय असेल? आपण ब्रीडवरून लेंथ फाइंड करूया. ब्रीड जर 25 मीटर असेल तर लेंथ किती येणार आहे? 16 येणार आहे. आणि ब्रीड 16 असेल तर लेंथ किती येणार? 41 - 16 म्हणजे 25. दोघांचे ॲडिशन सेम आहे. त्यामुळे मग त्यातल्या त्यात ब्रीड लहान असते का लेंथ लहान असते? म्हणून आपण ब्रीड 16 घेतली तर चालेल. therefore is equal to 16 meter and length is equal to 41 - 16 म्हणजेच 25 सेंटीमीटर. therefore length is equal to 25 सेंटीमीटर and breadth मीटर मध्ये breadth is equal to 16 मीटर. सेंटीमीटर कुठून आला? मीटर बरोबर आहे. हां बघा बरोबर आहे का?